नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शिरसाट सायन्स हब. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर 3 फोर्स अँड प्रेशर यामधल्या लेक्चर 3ला सुरुवात करायची आहे. लेक्चर 3मध्ये आपल्याला ज्याचा अभ्यास करायचा आहे दॅट इज द इनर्शिया अँड टाईप्स ऑफ इनर्शिया. बघू आपण या इनर्शियाचा अभ्यास आता या लेक्चरला आपण करणार आहोत. व्हॉट इज मीन बाय इनर्शिया हा सुद्धा भाग आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे आणि सोबतच टाईप्स ऑफ इनर्शिया, त्याचे जे 3 टाईप्स आहेत इनर्शियाचे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायचे आहे. बघा इथे इनर्शिया, वी हॅव सीन दॅट अन ऑब्जेक्ट चेंजेस इट्स स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स. लुक ॲट दिस. In the absence of the force, object exhibit tendency to remain in the existing state of motion. And let us see the following examples. याच्या आधी आपण जो अभ्यास केला त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जेव्हा आपण एखाद्या वस्तूवर फोर्स अप्लाय करतो तेव्हा आपण तिचं स्पीड, तिचं डायरेक्शन, देणं स्टेशनरी असेल तिला आपण मोशनमध्ये आणतो ड्यू टू द अप्लाइंग फोर्स. बट वेन द अब्सेन्स ऑफ द फोर्स, जेव्हा तिच्यावर कोणत्याच प्रकारचा एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नसेल तर जी वस्तू जी आहे किंवा जो ऑब्जेक्ट जो आहे, जो पदार्थ जो आहे तो ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहील. जर तो स्टेशनरी असेल तो स्टेशनरीच राहील आणि तो जर मोशनमध्ये असेल तर तो कंटिन्युअस मोशनमध्येच राहील. याचाच संदर्भ आपल्याला इथे इनर्शियासोबत पाहायचा आहे. याला मराठीमध्ये जडत्व असं म्हणतात. आता इथे काही त्यांनी आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ट्राय दिसमध्ये. ॲक्टिव्हिटी नंबर 1, टेक अ पोस्ट कार्ड अँड कीप इट ऑन अ ग्लास. कीप 5 रुपी कॉइन ऑन इट. नाउ skillfully push the card. The coin straight away fall in the glass. How you even done this? बघा, एका काचेच्या पेलावर पोस्ट कार्ड ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला 5 रुपयाचा कॉइन ठेवायचा आहे आणि नंतर त्या पोस्ट कार्डला जोरात आपल्याला टिचकी मारून पोस्ट कार्ड समोर लोटायचं आहे. आणि हे करत असताना तुमच्या असं लक्षात येईल की जे 5 रुपयाचा जो कॉईन आहे तो सरळ त्या ग्लासमध्ये खाली पडतो. तुम्ही हे करून कधी पाहिलेलं आहे का? म्हणजे एक्सपेरिमेंट जर आपण हा जर केला तर एक ग्लास आहे आणि या ग्लासवर इथे पोस्ट कार्ड आहे आणि पोस्ट कार्डवर इथे आपण कॉईन ठेवलेला आहे आणि जेव्हा आपण या पोस्ट कार्डला पुश करतो, ढकलतो, तेव्हा हा जो कॉईन आहे हा या पोस्ट कार्डच्या सोबत समोर न जाता या ग्लासमध्ये इथे खाली पडतो. तर असं का होतं? याच्यामागे रिझन काय आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. बघा, द पोस्ट कार्ड मूव्ज फॉरवर्ड ड्यू टू द अप्लाइड फोर्स अँड देन फॉल ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा पोस्ट कार्ड जो आहे हा एकदम समोर मूव्ह होतो, कारण काय झालं की आपण याला इथून फोर्स अप्लाय केलेला आहे आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर हा पोस्ट कार्ड इथे कुठेतरी दूर जाईल आणि काही वेळानंतर तो खाली ग्राउंडवर, जमिनीवर पडलेला दिसेल. कारण काय आहे की जेव्हा आपण याला फोर्स अप्लाय करतो त्याच्यामुळे तो समोर पुश होतो आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो इथे जमिनीवर पडलेला आपल्याला दिसतो. तर त्याच वेळेस बघा कॉईनची पोझिशन काय होऊन जातं, इन द अब्सेन्स ऑफ ॲडिक्वाईड फ्रिक्शनल फोर्स. तिथे जो फ्रिक्शनल फोर्स जो हवा असतो पुरासा फ्रिक्शनल फोर्स तिथे राहत नाही आणि त्यामुळं तो जो कॉईन आहे तो कॉईन पोस्ट कार्ड सोबत मूव्ह होत नाही आणि तो काय होतो, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जो कॉईन आहे हा सरळ आपल्याला इथे या ग्लासच्या तळाशी किंवा ग्लासमध्ये पडलेला दिसतो. अँड धिस इज द इन केस ऑफ ॲक्टिव्हिटी फर्स्ट. देन सेकंड ॲक्टिव्हिटी, हँग. लुक ॲट दिस. टोटल ॲक्टिव्हिटी पहा, मी रीड करतोय. हँग half a kg mass to a stand with a string first. Tie another string to the mass and keep it hanging. Now pull the string 2 with a jerk. The string 2 breaks but the mass does not fall. Heavy mass does not move. Now pull the string slowly. The string 1 break and the mass fall down. This is because of the tension developed in the string due to the mass. आता याची आपण आधी प्रोसिजर काय आहे ते एकदा समजून घेऊया. एक स्टँड आहे आणि एका स्टँडला इथे एक हा जो दोरा आहे स्ट्रिंग, एक याला आपण फर्स्ट नंबरची स्ट्रिंग म्हणूया आणि याला मास अप्लाय करायचा आहे, मास अटॅच करायचा आहे, बांधायचा आहे. त्यांनी किती म्हटलेलं आहे मास, ते 0.5 kg म्हणजे अर्धा किलोचं मास आपण त्याला अटॅच केलेलं आहे.
आणि त्याच मासच्या खालच्या बाजूला परत आपण एक दोरा जो आहे त्याला बांधलेला आहे आणि त्याला म्हटलं आहे स्ट्रिंग नंबर सेकंड. जेव्हा तुम्ही हा सेकंड नंबरचा जो दोरा आहे हा झटक्याने जेव्हा ओढता, जर्क देता, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की हा फक्त इथून तुटून वेगळा होतो, परंतु मास जे आहे जे आपण लटकवलेल्या स्ट्रिंग फर्स्टला याला कोणत्याच प्रकारचा इथे इफेक्ट होत नाही. आणि जेव्हा सेकंड प्रोसेसमध्ये आपण याला हळूवार खालच्या डायरेक्शनला ओढतो तेव्हा मात्र इथे जो स्ट्रिंग फर्स्ट आहे याला टेन्शन येतं, याच्यावर टेन्शन येतं आणि हा इथून तुटून तो माससुद्धा जमिनीवर पडलेलं आपल्याला दिसतं. आता हे कशामुळं होतं बघा. फर्स्ट पॉईंट, ॲज नो फोर्स ॲक्ट ऑन द मास इट्स रिमेन ॲट रिस्क ड्यू टू द इनर्शिया. मासवर कोणत्याच प्रकारचा सुरुवातीच्या याच्यामध्ये फोर्स अप्लाय होत नाही आणि त्याच्यामुळं तो ॲज इट इज जसाच्या तसा राहतो. पण सेकंडमध्ये काय झालेलं आहे, एखादा ट्रान्समिशन ऑफ फोर्स रिझल्ट इन द टेन्शन ऑफ द स्ट्रिंग फर्स्ट ॲज द स्ट्रिंग फर्स्ट कॅन नॉट विथस्टँड इट अँड इट ब्रेक्स अँड द मास फॉल डाऊन. ते जेव्हा आपण पहिली प्रोसेस केली, जर्क मारून याला जेव्हा आपण झटका दिला तेव्हा हा जो जर्क आहे हा या मासपर्यंत पोचलाच नाही, या दोऱ्याला बसला आणि तो दोरा तुटून गेला. पण जेव्हा आपण याला स्लोली पूल केलं सेकंड स्टेपमध्ये तेव्हा याचा जो पूल करत असताना हे जे टेन्शन आहे या फर्स्ट नंबरच्या स्ट्रिंगवर आलं आणि त्याच्यामुळं तो स्ट्रिंग तुटला आणि हे मास जे आहे हे आपल्याला खाली इथे पडलेलं दिसतं. अँड धीज आर द ॲक्टिव्हिटी नंबर सेकंड. इथे आपण 2 ॲक्टिव्हिटी पाहिलेल्या आहेत आणि या दोन्ही ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ह्या आपल्याला इथे या इनर्शियाशी रिलेटेड आहे. आता इथे सेकंड टॉपिक, लुक ॲट दिस. ऑलवेज रिमेंबर द टेंडन्सी ऑफ द ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. बघा काय म्हटलेलं आहे, वस्तू आहे त्याच स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याला इनर्शिया असं म्हटलं जातं. मग ती गतिमान असेल तर गतिमानच राहील आणि जर ती स्टेशनरी असेल, एका ठिकाणी स्थिर असेल तर ती स्थिरच राहील. अशी ती त्याची पोझिशन जी राहते त्यालाच इनर्शिया असे म्हणतात. आणि लुक ॲट दिस. This is why an object in a stationary state remain in the same state and the object in the motion remain in the state of motion in the absence of external force. म्हणजे जोपर्यंत आपण एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर अप्लाय करणार नाही तोपर्यंत ती जी वस्तू आहे ती वस्तू जी त्यांची स्थिती आहे त्याच स्थितीत आपल्याला दिसेल. जर गतिमान असेल तर गतिमान राहील आणि जर वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहील. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्यावर कोणत्या प्रकारचा एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. आता इथे आपण इनर्शिया म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. व्हॉट मीन बाय इनर्शिया? लुक ॲट दिस. इनर्शिया कशाला म्हटलेलं आहे? द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इनर्शिया. ओके. आता आपल्याला याच्यामधले टाईप्स पाहायचे आहे. देर आर द 3 टाईप्स ऑफ इनर्शिया. इथे बाजूला प्रेशरचा टॉपिक दिलेला आहे, तो आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचा आहे. इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे टाईप्स ऑफ इनर्शिया. देर आर 3 टाईप्स ऑफ इनर्शिया. फर्स्ट, इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, देन इनर्शिया ऑफ मोशन अँड थर्ड डायरेक्शनल इनर्शिया. त्यामधला पहिला आपण पाहूया, दॅट इज द इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. An object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property and this property is called the inertia of the state of rest. हे बघा, वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ते आपला स्थिर अवस्थेत बदल करू शकत नाही त्याच जी विराम अवस्था आहे किंवा स्थिर अवस्था आहे त्यालाच आपण विराम अवस्थेचे जडत्व असे म्हणतो. दॅट इज द इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. म्हणजे रेस्ट पोझिशनला जर ती एखादी वस्तू असेल तर ती त्याच्यामध्ये चेंज करत नसेल तर त्याला इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट असं म्हटलं जातं. एक्झाम्पल जर आपण याचं पाहिलं, सपोज आपण बसमध्ये बसलेला आहे आणि बस जर अचानक सुरू झाली तेव्हा प्रवासी जे आहे हे मागच्या दिशेला लोटल्या जातात. आपण जर हे बसलेलो असेल आणि बस जर एकदम सुरू झालेली असेल तर आपण मागच्या बाजूला आपण लोटल्या जातो. म्हणजे आपली जी पोझिशन जी आहे ही कशी असते, आपण रेस्ट पोझिशनला असतो आणि त्यावेळेस एकदम बस समोरच्या डायरेक्शनला जात असताना मात्र आपण बॅक साईडला लोटल्या जातो. अँड दिस इज द फर्स्ट, इट इज द इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. देन सेकंड, inertia of motion. The inherent property of an object due to which its state of motion cannot change is called its inertia of motion.
वस्तूचा जो स्वाभाविक गुणधर्म आहे गतिमान अवस्थेमध्ये ती असेल तर तो बदल होऊ शकत नाही, त्यास काय म्हटलं जातं, इनर्शिया ऑफ मोशन. म्हणजे पहा पहिल्यामध्ये काय म्हटलं आपण, जर एखादी वस्तू जर रेस्ट पोझिशनमध्ये असेल तर ती रेस्ट पोझिशनमध्ये राहत असेल, एखादी वस्तू जर सेकंडमध्ये इनर्शिया ऑफ मोशनमध्ये एखादी वस्तू जर मोशनमध्ये असेल तर ऑब्जेक्ट ड्यू टू विच स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज, तर ती त्याचं जे मोशन आहे ते चेंज करत नसेल तर दॅट इज कॉल्ड इनर्शिया ऑफ मोशन. आता एक्झाम्पल जर आपण पाहिलं याचं तर रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूज टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. बघा आपल्या घरामधला जो फॅन आहे इलेक्ट्रिकवर चालणारा फॅन, आपण जेव्हा त्याचा स्विच ऑफ करतो तरीसुद्धा काही काळापर्यंत तो तसाच गोल फिरत आपल्याला दिसतो. जरी आपण त्याचा इलेक्ट्रिक सप्लाय कट केला स्विच ऑफ करून तरीसुद्धा तो काही वेळ तसाच आपल्याला फिरताना दिसतो. त्याच्यानंतर एक सेकंड एक्झाम्पल इथे आपण जर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, पॅसेंजर सिटिंग इन द रनिंग बस गेट जर्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन इफ द बस सडनली स्टॉप. जर एखाद्या वेळेस आपण बसमध्ये बसले आणि बस जर अचानक जर थांबली, ब्रेक जर मारल्या गेला तर आपण लगेच समोरच्या डायरेक्शनला लोटल्या जातो. बघा बस जेव्हा थांबते तेव्हा आपण समोरच्या डायरेक्शनला लोटल्या जातो. अँड दिस इज द एक्झाम्पल ऑफ इनर्शिया ऑफ मोशन. म्हणजे मोशनमध्ये असलेली बॉडी आपली मोशनमध्येच राहते अँड दॅट इज कॉल्ड इनर्शिया ऑफ मोशन. देन थर्ड वन दॅट इज द डायरेक्शनल इनर्शिया. तर लुक ॲट दिस, द इनहेरेंट प्रॉपर्टी ऑफ an object due to which the object cannot change the direction of its motion is called directional inertia. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हा एक भाग पाहता येईल की वस्तू जी आपल्या गतीची दिशा, जे डायरेक्शनला ती मोशन आहे, ज्या डायरेक्शनला ती जात आहे त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं ते चेंज करत नसेल तर त्यास डायरेक्शनल इनर्शिया असं म्हटलं जातं. अँड एक्झाम्पल इथे जर आपण पाहिलं तर इफ द व्हेकल इन मोशन along a straight line suddenly turn, the passenger sitting in it are thrown opposite to the direction of turning. बघा आता याच्यामध्ये एखादी वस्तू जर गतिमान आहे, सपोज हा अशा प्रकारचा रोड आहे आणि आपण बसमध्ये बसलेलो आहे आणि अचानक बस जर तुमची टर्न घेत असेल तर आपण बस जर लेफ्ट साईडला जर टर्न घेत असेल तर आपण राईट साईडच्या डायरेक्शनला लोटल्या जातो. म्हणजे आपली जी ॲक्च्युअल पोझिशन जी आहे, आपण बससोबत लेफ्ट साईडला टर्न होत नाही. इथे सरळ काय म्हणता येईल की जी गतिमान असलेल्या वस्तूचा जो डायरेक्शन आहे त्याच्यामध्ये ती जी दिशा आहे ते बदलू शकत नाही आणि त्यालाच डायरेक्शनल इनर्शिया असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण इनर्शिया म्हणजे काय आणि त्याचे 3 टाईप्स याचा अभ्यास केलेला आहे. तो व्हिडिओ जे आहेत हे व्यवस्थित पहा, समजून घ्या आणि इनर्शिया आणि टाईप्स ऑफ इनर्शिया यांचा अभ्यास करा. याच्यामध्ये बघा इनर्शिया म्हणजे काय, एकदा परत लक्षात घ्या. इनर्शिया म्हणजे काय, द टेंडन्सी ऑफ ॲन ऑब्जेक्ट टू रिमेन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. म्हणजे जी त्यांची कोणती स्टेट आहे, स्थिती आहे, त्याच स्थितीमध्ये राहणे त्यालाच इनर्शिया असे म्हणतात. ओके, तर इनर्शिया म्हणजे काय आणि टाईप्स ऑफ इनर्शिया याचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ पाहून तो व्यवस्थित समजून घ्या. थँक्यू.